हालेलुया. या काढूया मत्ती 21:2 आणि 3. तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लगेच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्या जवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळतील. हालेलुया. ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, हालेलुया. म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील. संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले ते असे की सियोनाच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. ते सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्याने जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू आणून त्यांनी त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडाच्या डहाळ्या तोडत होते व त्या वाटेवर पसरत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसाना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित, ऊर्ध्वलोकी होसाना. आमेन. हालेलुया. तेव्हा यरूशलेमात आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? लोक समुदाय म्हणाले, गालिलातील नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा आहे. हालेलुया. सर्वात पहिले नासरत जे होतं ना, नासरत असं एक छोटस आणि खूप काय असं फॅन्सी गाव नव्हतं की खूप अशी जागा नाही की तिथे काही भेटेल है ना. तर नासरत मधून काहीतरी चांगलं येईल अशी अपेक्षाच नव्हती मुळात. आणि लोक विचारते हे घडतं काय. आजचा जो दिवस आहे ना, आज आपण बघतोय जरा वेगळं, पाम च्या फांद्या लावल्या आहेत आणि आज पाम संडे, झावळ्याचा रविवार असं तुम्ही सगळं ऐकत आहात. येस, आमेन. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर होते तेव्हा आजच्या दिवशी असं झालं होतं, भविष्यवाणीद्वारे असं झालं. खूप आधी जखरियाने भविष्यवाणी केली होती की यरूशलेम मध्ये एक व्यक्ती राजा म्हणून प्रवेश करेल. हालेलुया. आणि तो इतका नम्र आहे की बघा, तो गाढवाच्या पिल्लावर बसून म्हणजे शिंगरूवर बसून येईल. का गाढव? कारण घोड्यावर बसलं तर घोडा हा युद्धाला दर्शवतो आणि गाढव म्हटलं तर हा नम्रतेचं प्रतीक आहे. आणि गाढव म्हटलं तर मुळातच कोण? तुच्छ लेखलेला है ना. एखाद्याला बुद्धी नाही, ज्ञान नाही तर काय म्हणतो, काय गाढवासारखं करतोयस. पण ऍक्च्युअल मध्ये परमेश्वराने गाढव निवडलं. हालेलुया, हालेलुया. समजतंय तुम्हाला? देवाने मुद्दाम गाढव निवडलं. हालेलुया. आज आपण पाहूया की बायबल असं सांगतंय, त्यांनी 2 शिष्यांना यरूशलेमेमध्ये पाठवलं आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही गावात जाऊन तुम्हाला एक गाढवी बांधलेली दिसेल आणि त्याचं जे, आणि तुम्ही त्यांना सांगा, वाचूया आपण ते, शिंगरू, तिचे शिंगरू. तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लगेच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्या जवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळतील. ती सोडून माझ्याकडे आणा. हालेलुया. एक गाढवी दिसेल आणि तिच्या जवळ तुम्हाला एक शिंगरू दिसेल, तिला सोडून तुम्ही माझ्याजवळ घेऊन या. ही आजच्या दिवशी झालेली एक घटना आहे. का घेऊन या? का घेऊन या? कारण जर त्यांनी विचारलं कशाला पाहिजे तर सांगा, गुरुजींना त्याची गरज आहे. हालेलुया. परमेश्वराला त्या गाढवाची गरज आहे. खरंच का? हालेलुया. परमेश्वराला त्या नापसंत केलेल्या गाढवाची गरज आहे. बरं, गाढव पूर्ण मॅच्युअर पण नाही तर कनिष्ठ, छोट. हालेलुया. याच्यातनं आपल्याला कळतं की देवाला काहीतरी गरज आहे. आमेन. काय परमेश्वराला सोन्याची गरज आहे, चांदीची गरज आहे, पैशांची गरज आहे? नाही. परमेश्वराला त्या गाढवाची, त्या नम्र गाढवाची, त्या शिंगरूची गरज आहे. का गरज आहे?
कारण देवाला त्याच्यावर विराजमान होऊन प्रवेश करायचा आहे. हालेलुया. आणि बायबल असं सांगतं, यशया 6:8, तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. तो म्हणाला, जा, या लोकांना सांग की ऐकत राहा पण समजू नका, पाहत राहा पण जाणू नका. या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून माझ्याकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधीर कर व त्यांचे डोळे चिपडे कर. मी म्हणालो, हे प्रभू, असे कोठवर? तो म्हणाला, नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल. परमेश्वर लोकांना दूर घालून देईल व देशात ओसाड स्थळे बहुत होतील. बस बस बस. परमेश्वर म्हणाला, मी कोणाला पाठवू? तेव्हा यशया म्हणाला, देवा मी आहे, तू काय कर, मला पाठव. हेजेकिएल 22 त्याचं 30 काढूया. मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी मज समोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय, याची मी वाट पाहिली. पण मला कोणीतरी माझ्यासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय, याची मी वाट पाहिली. म्हणजे जी दरार आहे, जी भिंत आहे, त्या भिंतीमध्ये कोण उभं राहील आणि कोण ह्या नगरासाठी, देशासाठी, माझ्या लोकांसाठी उभं राहील. हालेलुया. परमेश्वर असं कोणाला तरी शोधत आहे ज्याच्याद्वारे तो ह्या भूतलावर काम करू शकेल. परमेश्वराने, येशूने त्या 2 शिष्यांना पाठवलं आणि सांगितलं, एका गाढवींजवळ जाऊन तिचं शिंगरून घेऊन या, कारण मला त्याची गरज आहे. आज परमेश्वराला अशा लोकांची गरज आहे जे त्याच्यासाठी तयार आहेत. हालेलुया. आज परमेश्वराला अशा लोकांची गरज आहे जे इतरांचं ओझं व्हायला तयार आहे. गाढव मुळात ओळखलं जातं ओझं वाहणारं. हालेलुया. जे ओझं वाहतं, स्वतःचं ओझं नाही वाहत, तो इतरांचं ओझं वाहतं, आपल्या मालकाचं ओझं वाहतं. मला सांगा, आपला मालिक कोण आहे? आपला परमेश्वर कोण आहे? देव. हालेलुया. आणि बायबल असं सांगते की कोण माझं ओझं वाहील? मला त्या शिंगरूची गरज आहे, मला त्या गाढवाच्या पिल्लाची गरज आहे. खूप मॅच्युअर नाहीये ते छोट आहे, छोट्यातलं छोट, गरीबातलं गरीब, नम्रातलं नम्र. हालेलुया. आणि हेजेकिएल मध्ये सांगतंय, कोण त्या दरीत उभं राहील? परमेश्वर यशायाला विचारतो, मी कोणाला पाठवू माझ्या लोकांसाठी? आमेन. आणि आज जर हा प्रश्न आपल्याकडे येऊन प्रभू येशूच्या शिष्यांनी विचारला की देवाला तुमची गरज आहे, तर तुम्ही काय म्हणालो? पाठवून द्याल? आपल्याला इथं समजतं की त्या मालकाने सहज ते शिंगरू सोडलं आणि पाठवून दिलं, कोणताही प्रश्न न विचारता. की तू कुठून आला, कोण गुरुजी, कोण आहे तो, कशाला पाहिजे तो. हालेलुया. कोणताही प्रश्न न करता. पण आज जर एखाद्या जवानाला, एखाद्या जवान पुरुषाला, मुलाला, मुलीला, माणसांना जर विचारलं, काय तुम्ही परमेश्वरासाठी कार्य करायला तयार आहे का? काय तुम्ही तुमचं जीवन प्रभूला द्यायला तयार आहे का? तर तुमच्या मनात अनेक प्रश्न उद्भवतील. तुम्ही आज तयार नाहीये. परमेश्वराला तुमची गरज आहे, पण आज तुम्ही तयार नाहीयेत. तुम्हाला समजतंय का? बायबल सांगतं, मी कोणाला पाठवू? यशाया म्हणतो, मला पाठव. मी जाईल, मी संदेश देईल, मी तुझ्या लोकांना सूचना देईल. हालेलुया. खरं पाहायला गेलं किती महिला आहेत आपल्याकडे? भरपूर महिला. पण मध्यस्थीला किती येतात? काही निवडक 6-7 महिला. का? तर त्या बिझी आहेत लाईफ मध्ये, काय आहेत, व्यस्त आहेत त्यांच्या परिवारामध्ये, त्यांच्या मुलांमध्ये. जर तुमच्या बँकेचं एखादं काम आहे, तुमच्या पतीने जर तुम्हाला काम सांगितलं की आज तुला या दिवशी बँकेत जाऊन हे माझे पैसे भरायचे आहेत, तर तुम्ही तासन तास प्रवास करू शकता, कारण ते महत्वाचं वाटतं.
पण आज ते शिंगरू तयार नाहीये ज्याची गरज येशूला आहे. हालेलुया. का परमेश्वराने ते निवडलं? बायबल सांगतं मला गरज आहे असं त्यांना सांगा. हालेलुया. पण आज जवान तयार नाही का? तर शिक्षणात बिझी, करिअर मध्ये बिझी, इतर गोष्टीत बिझी, पाप करण्यात बिझी. हालेलुया. काम करण्यात बिझी. तुम्हाला कळतंय का मला काय सांगायचंय? परमेश्वराला तुझी गरज आहे. कोणत्या तरी उभा राहील. बघा ना, परमेश्वराचं हृदय ओळखण्याचा जरा प्रयत्न करा. देवाला हृदय आहे, तो रडतो, तो हसतो, तो खिन्न होतो, तो खुश होतो, त्याला प्रेमाची भावना आहे आणि तो क्रोधिष्ट पण होतो. त्याला हृदय आहे आणि तो म्हणतो की इथं कोण तयार आहे? हालेलुया. कोण जवान माझ्यासाठी कार्य करायला तयार आहे? कोण जवान सेवा करायला तयार आहे? कोण आपला वेळ माझ्यासाठी द्यायला तयार आहे? कोणती मुलगी आपला समय माझ्यासाठी द्यायला तयार आहे? कोणती स्त्री मला समय द्यायला तयार आहे? कोणता पुरुष माझ्यासाठी वेळ काढायला तयार आहे? कोण माझ्यासाठी इतर लोकांसाठी प्रार्थना करायला तयार आहे? हालेलुया. कळत आहे का तुम्हाला काही? हेजिकेल मध्ये लिहिलंय तो असा मनुष्य शोधत आहे जो भिंतीत जी दरार पडली त्याच्यामध्ये उभा राहील. तुम्हाला माहिती आहे भिंतीला जेव्हा तड पडते तेव्हा त्याच्यामध्ये सिमेंट भरून त्याची तड बुजवली जाते. तशाच पद्धतीने लोकांमध्ये आणि देवामध्ये जो दुरावा झालेला आहे, लोकांमध्ये आणि पवित्र आत्म्याच्या कार्यामध्ये जो दुरावा झालाय, परमेश्वर म्हणतो कोण माझं ओझं व्हायला तयार आहे? गाढव ओझं वाहतं. पण आज बरेच लोक फक्त आपलं ओझं वाहत आहे, फक्त आपली चिंता करत आहे, फक्त आपल्या विषयी विचार करत आहे. हालेलुया. आणि ते लोक देवाला नको आहेत. कधी ना कधी परमेश्वर तुला स्वार्थी म्हणणार आहे. अरे काय रे, सतत म्हणतो पगार वाढू दे, सतत म्हणतो नोकरी लागू दे, सतत म्हणते मला हेच पाहिजे प्रभू, तेच पाहिजे. कधीतरी इतरांसाठी प्रार्थना करा, कधीतरी या कलिस्यामध्ये जुडा आणि कलिस्याच्या लोकांसाठी प्रार्थना करा. हालेलुया. परमेश्वर ते शिंगरू शोधत आहे जे प्रभूला पाठीवर घेऊन जायला तयार आहे. हालेलुया. आज मी तुम्हाला विचारते, तुम्ही किती परमेश्वरासाठी ओझं वाहत आहात? आज प्रत्येक बसलेला व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती जर त्याने ठरवलं की मी प्रभूसाठी काहीतरी करेल तर तो करू शकतो, तर तो करू शकतो. पण ओझं नाही. ज्याला ओझं असतो तो करतो. हालेलुया. ज्याला ओझं असतो तो करतो. तो परिणाम काही असला ना तरी तो करतो. काही परिणाम असू द्या. हालेलुया. किती गोष्ट, किती कठीण परिस्थिती असू द्या. आज आपल्यामध्ये एक अशी बहीण आहे, ज्योती सिस्टर. त्या गेले अनेक वर्ष, आज त्यांचा मुलगा 5-5 हजार किलोमीटर महिन्याला आता गाडी चालवतोय. पण एक वेळ होता की त्या सिस्टर एका स्कूटीवर छोट्याशा सर्वेश, मिथिलेश, आदी आणि आशिष या चौघांना घेऊन नाशिक रोड वरून इथे यायच्या. हप्त्यातनं 4दा बोलवलं तर 4दा यायच्या. मला माहिती कधी कधी असं व्हायचं की पेट्रोलला पैसे नसायचे, पण मी जर फोन केला की त्यांची गरज आहे तर त्या यायच्या. आम्ही कधीच त्यांना पेट्रोलला पैसे दिले नाही. अनेक वर्ष त्यांनी आज ते केलं. आज त्याच समोर उभं राहून त्या मुलांद्वारे केलेल्या स्तुतीचा आनंद घेत आहे. हो, त्या यायच्या घेऊन चौघांना आणि त्या 5व्या. प्रत्येक सॅटरडेला त्या सोडायच्या, मग संडेला घेऊन जायच्या. मध्ये काही प्रोग्राम आहे सोडणारच, घेऊन येणारच. हालेलुया. का? ते ओझं होतं त्यांना. अनेकदा त्यांना घरामध्ये पण प्रॉब्लेम झाले. अनेकदा त्यांना असं वाटायचं की आज पेट्रोल नाही, पास्टरनी बोलवलं, नाही म्हणू का नको? पुन्हा पुन्हा ह्यांना सोडायचं आणायचं, सोडायचं आणायचं. आज त्यांचेच मुलं गाड्या चालवतात आणि सामान घेऊन येतात. त्यांना काही गरज पडत नाही. आज ते मोठे झालेत, पण त्याच्या मागचे श्रम
देवानी पाहिले. काय होती ती? तेव्हा त्यांनी तयारी दाखवली म्हणून आज रिझल्ट बघताय. पण लोक तयारी दाखवायला तयारच नाही, बाहेर पडायला तयार नाही. नाशिक रोड वरून हप्त्यातनं 4दा-5दा येणं या ठिकाणी आणि मुलांना सेवेला सोडून जाणं छोटी गोष्ट नव्हती. हालेलुया. पण आज जर मध्यस्थीला बोलवलं तर काय वाटतं? खूप लांब आहे, पैसे जातील, त्रास होईल. पण हे कधी होईल माहिती का? हा त्रास दिसणार नाही, पैसे दिसणार नाही. हे तेव्हाच होतं ज्या व्यक्तीला ओझं असतं की मला प्रभूसाठी काहीतरी करायचंय. जर त्या शिंगरूच्या मालकाने विचारलं असतं कोण कशाला पाहिजे, मग गुरुजींना पाहिजे. गुरुजी काय करणारे? बसणार. बापरे, एवढ्या लहानशा शिंगरूवर गुरुजी बसणार आहे, त्याला झेलवल का? हालेलुया. तुम्हाला समजतंय? आज प्रभूला तुमची गरज आहे. आता हे वचन ऐकून थम्सअप पिल्ल्यासारखे असे झिकझॅक होऊन लगेच ह्या शुक्रवारी प्रार्थनेला याच्या आणि पुढचे मग विसरले, है ना? थम्सअप पिल्यावर कशी ढसकन पाणी प्यायला शिका. पाणी आम्ही पाहिलाय आपल्या लोकांचा आहे तो प्रॉब्लेम. वचन ऐकता, एक हप्ती उत्साही राहता, नंतर विजून जाता. हालेलुया. कळतंय तुम्हाला? प्रभूला तुमची गरज आहे, गुरुजींना गरज आहे की कोण उभं राहील माझ्यासाठी, कोण येईल, कोण प्रार्थना करेल, कोण देवाच्या राज्यासाठी काम करेल. आणि फक्त तेच नाही प्रियांनो, बायबल असं सांगतं येशू त्या शिंगरूवर बसले आणि यरुशलेमामध्ये त्यांनी प्रवेश केला तर लोकांनी आपले वस्त्र काढले आणि खाली रस्त्यावर टाकले, झावळ्या घेतल्या, रस्त्यावर टाकल्या आणि होसान्ना होसान्ना, आमच्या परमेश्वराचा राजाचा विजय असो, होसान्ना, ना आमचं तारण कर, आमची मदत कर, असं म्हणून. पण मला सांगा, त्याचे वस्त्र टाकले होते, त्याच्या फांद्या टाकल्या होत्या, त्याच्यावर येशूचे पाय पडत होते का गाढवाचे पाय पडत होते? कळतंय तुम्हाला? जर तुम्ही प्रभूसाठी तयार राहाल, गौरव देवाचाच होतो पण आशीर्वाद तुमचे राहता. जर तुम्ही प्रभूसाठी तयार राहाल तर गौरव देवाचा होतो आणि आशीर्वाद तुमचे राहता. परमेश्वर तुमच्यासाठी गोष्टी तयार करतो. प्रथम तू माझ्या राज्याचा शोध कर, म्हणजे तुला काय हवं नको ते सर्व मी तुला देईन. आज आपण धनाच्या मागे पळतो, आज आपण पैशाच्या मागे पळतो, आज आपण अनेक गोष्टीच्या मागे पळतो, आशीर्वादाच्या मागे पळतोय, म्हणून परमेश्वर कुठंच दिसत नाहीये. पण तू परमेश्वरासाठी कर, परमेश्वरासाठी तुझं प्रथम तू दे, म्हणजे तुझ्या मागे काय हवं नको ते सगळं येईल. कारण शिंगरू तयार आहे ना, मग झावळ्या आणि कपडे आणि जय जयकार पण तयार आहे. परमेश्वर तुम्हाला शोधतो, तू तयार आहे का? तुझ्या कृत्यांनी तू काम करायला तयार आहे का? तुझी वेळ तू देवाला द्यायला तयार आहे का? आज बरेच लोक तयार नाही होत. त्यांच्या हृदयात अनेक प्रश्न आहेत. ते म्हणतात शायद कदाचित मी हे करू शकत नाही, कदाचित मी हे डिझर्व करू शकत नाही, किंवा माझ्या जीवनात हे काम होऊ शकत नाही. तू किती अयोग्य आहेस आणि योग्य आहेस हे देवाला ठरवू दे. तू तयार राहा. तू काय करू शकतो, काय करू शकत नाही हे देवाला ठरवू द्या. तुम्ही ठरवून कशाला हे करताय? हालेलुया. देवाने हुशार लोकांना नाही निवडलं, देवाने चांगल्या चांगल्या पदावरच्या लोकांना नाही निवडलं. देवाने छोट्यातल्या छोट्यांना, निर्बुद्धी लोकांना निवडलं, असं शास्त्र सांगतं. का निवडलं? कोणाला लाजवायला?
ज्ञानवानांना लाजवायला. पेत्राकडे बघा, मासे धरणारा. तुम्हाला माहितीये कुर्नेलियस हा कोण होता? कॅप्टन होता आर्मीचा. हा, गव्हर्नमेंट जॉबवर होता तो कुर्नेलियस. आणि परमेश्वराने पेत्राला सांगितलं, जा कुर्नेलियस कडे, त्याला भेट दे, त्याला सुसमाचार दे. पेत्राला सांगितलं. पेत्र कोण होता? मासे मारणारा. हालेलुया. कळतंय तुम्हाला? परमेश्वर कुर्नेलियस जो आर्मीचा कॅप्टन आहे त्याच्या जवळ मासे मारणाऱ्या पेत्राला पाठवतोय. तुम्हाला समजतंय का? असे काय बघताय माझ्याकडे पहिल्यांदा पाहिल्यावानी? हा, का विजले बिजले आत्म्यात? पेत्र एक अनपढ होता, अनपढ. पण जेव्हा देवाने पेत्राला बोलवलं, येशूने पेत्राला सांगितलं, आजपासून मी तुला मासे धरणारा नाही तर माणसं धरणारा करील. त्याने लागलंच त्याची जाळी सोडली आणि येशू मागे गेला. पेत्राला बायको होती, पेत्राला मुलं होते. लोकांना वाटतं जवान है तब तक सेवा कर लो, बाद में हम बिजी हो जाएंगे. तुला किती लेकरं झाली, तू किती काय केलं, देव स्वर्गात तुला ते नाही विचारणार आहे. तुमची जी नाती आहेत ना ती फक्त इथं सीमित आहे. हजबंड, वाईफ, लेकरं. आज बरेच लोक नाही आपल्या लेकरांमध्ये गुंतलेत, बरेच लोक आपल्या बायकोत गुंतलेत, बरेच आपले नवऱ्यात गुंतले. हा, गुंतले गुंतले म्हणा, गुंतले. हा, प्रभूला सोडून गुंतले. पण ही जी नाती आहे ती फक्त पृथ्वीवरची आहे. जर देवाने तुला खरोखर परिवार दिलेला आहे तर ते मी आणि माझं घराणं म्हणून देवाची आम्ही सेवा करू ह्याच्यासाठी दिला आहे. परिवारात गुतायला नाही दिलं देवाने तुला तुझं घराणं. बरेच पॅरेंट्स, बरेच आई वडील आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देत आहेत पण देवाच्या उपस्थितीपासून लांब ठेवत आहेत. स्वर्गात हे नाही विचारणार तुझी डिग्री दाखव. स्वर्गात हे विचारतील की तू काय केलंयस माझ्यासाठी. मग तुम्ही असं म्हणजे माझ्या पप्पांनी मला कॉलेजला जायला लावलं, चर्च नाही करायला लावलं. प्रभू म्हणाल, कोण तुझा पप्पा? मी नाही ओळखत त्याला. हालेलुया. मग आई वडिलांना विचारतील, तुमचं काय झालं? आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणात बिझी होतो, त्यांना वेळ नव्हता, त्यांना वेळ देणं गरजेचं होतं. काही काही बाया एवढ्या पोरींच्या पुढं पुढं करता, बाई तू शिक्षण कर, मी तुझं सगळं धुते, तुला रांधून देते, तुला वाढून देते, पण तू शिक्षण कर. घरी जाऊन मध्ये नवरा मारतो तिला, कारण डाळ येत नाही, भात येत नाही, पोळ्या येत नाही, आवरता येत नाही. मग ती म्हणते, मी काय नोकरी नाही का? ह्याच्यासाठी लग्न केलं का? माझ्या आईने मला शिकवलं. तू शिकत असताना तुझी आई कसं काय तुला बनवून द्यायची मग? बरोबर की नाही? मग तुला आईला जर बनवायची गरज पडते तर तुला पण तर तुझ्या मुलीला बनवून खाऊ घालावं लागल ना. तात्पुरता विचार करता काय ते तुमचं कौतुक तुम्हालाच माहिती. हालेलुया. परमेश्वर हे नाही विचारणार तू तुझ्या मुलांना किती शिक्षण दिलंस. परमेश्वर हे विचारेल तुझे मुलं आत्म्यात किती वाढलेत मला सांग. जे आहे ते खरं बोलते. याचा अर्थ असा नाही की आम्ही अनपढ आहेत. आम्ही पण हाणत मारतच शिक्षण केलं, पण देवाला नाही सोडलं बाबा. हालेलुया. देव डिग्री नाही विचारणार आहे का? येशू काय बोलून गेला? पृथ्वीवर आपल्या धनाची साठवण करू नको, ज्याला उदय येईल खाऊन ते नाश करेल, पण आपलं धन स्वर्गात जमव. कसं जमवू शकतो देवा मी? तुमचा वेळ देवाला देऊन, देवाच्या राज्यामध्ये तुमचा समय देऊन, देवाच्या दर्शनाशी जोडून, प्रार्थना करून तुम्ही स्वर्गात धन जमवू शकता.
आज जर तुम्ही विचार करा, नॉर्मली छोटासा विचार करा की स्वर्गामध्ये तुमचा बँक बॅलन्स किती असेल. करा. जेव्हा वेळ येईल स्वर्गाचा बँक बॅलन्स पाहायची, तेव्हा तुमचा किती असेल. किती असं केलंय तुम्ही देवासाठी, किती वेळ दिलाय, किती परमेश्वराच्या लोकांसाठी रडले आहात, किती तुम्ही जेव्हा पास्टरने सांगितलं स्पीकरची गरज आहे तेव्हा किती तुम्ही द्यायला तयार आहात, हे सगळं स्वर्गात नोंद होती. जेवढ्या ऍक्टिव्हिटीज कलिसियामध्ये होतात त्याची स्वर्गात नोंद होती. जेवढं तुम्ही परमेश्वरासाठी कार्य करतात त्याची स्वर्गात नोंद होती. हालेलुया. ह्याच महिन्याच्या ह्याच दिवशीच्या 2 दिवसाआधी असं समजा 27-28 तारीख माझ्यासाठी एक प्रवास भयंकर कठीण होता. तो प्रवास माझ्याकडनं जमतच नव्हता. आणि मी जशी माझ्या हॉटेल रूमवर गेली, मी रडायला लागले आणि म्हटलं परमेश्वरा नाही होते माझ्याकडनं. परमेश्वर बोलला, माझ्या मुली थोडा धीर धर, हे सगळं मी स्वर्गात नोंद करून ठेवत आहे. हालेलुया. तुम्ही प्रभूसाठी काय करता ते स्वर्गात नोंद करून ठेवलं आहे. देव त्याची आठवण करतो. मुळात पेत्राला कुर्नेलियसकडे का पाठवलं की जा त्याला सांग पेत्रा की तुझे दान आणि तुझी प्रार्थना स्वर्गात त्याची आठवण करण्यात आली आहे. हालेलुया. आणि तो आर्मीच्या कॅप्टनकडे एक मच्छीमाराला, जो कळकटलेले कपडे, ज्याच्या कपड्याला माशाचा वास आहे, ज्याच्या घरात माशाचा वास आहे, अशा व्यक्तीला कुर्नेलियस जो आर्मीचा कॅप्टन आहे त्याच्याकडे देव त्याला पाठवतो. आणि तो कॅप्टन त्याचं स्वागत करतो, त्याच्या पाया पडतो. कळतंय का? कोणाच्या? त्या छोट्या, त्या अनपढ, त्या काही न समजत असलेल्या पेत्राच्या. कशामुळे? येशूमुळे. आज तुम्ही प्रभूसाठी तयार राहा. देव तुमचे बलिदान पाहतो. तुम्ही प्रभूसाठी काय करत आहात परमेश्वर ते पाहत आहे. तुम्ही परमेश्वरासाठी किती झटत आहात, किती मरत आहात, किती रडत आहात, तुम्ही देवाच्या राज्याचं खरोखर ओझं उचललंय का नाही ते देव पाहतोय. शिंगरूवर येशू बसलेत म्हणजे त्या शिंगरूला काय ओझं जाणवत नसेल का? नक्कीच जाणवत असेल. पण ते स्वतःला किती धन्य समजत असेल की मी लहान असून, मी छोटा असून, मी अजून परिपक्व पण नाहीये. इतर गाढवांची नाही, पण देवाने माझी निवड केली. हालेलुया. काय तुमची इच्छा आहे की देवाने तुमचा वापर करून घ्यावा? काय तुम्ही प्रभूसाठी करायला तयार आहात का? काय तुम्ही प्रभूसाठी जगायला तयार आहे? प्रभू काहीतरी करा, पण करा. पण असं करा की नंतर तुमची जागा कोणी नाही घेतली पाहिजे. किंवा तुम्ही त्या दिवशी नसाल तर तुमची जागा खाली दिसली पाहिजे. ओझं उचलणारे, दरीत उभे राहणारे, प्रभूसाठी काम करणारे. प्रभूसाठी काम करणं म्हणजे चॉकलेट बिस्किट खाणं नाहीये. प्रभूसाठी काम करणं म्हणजे रडणं आहे, श्रम आहे, मेहनत आहे. सीझन पाहून, मौसम पाहून काम करू नका. लोकांनी काय केलं माहिती का? पाहिलं कोणीतरी येत आहे, ती तर भविष्यवाणीच होती की येशू आले, त्याला खूप स्वागत केलं, खूप स्वागत केलं. पण नंतर 5 दिवसांनी त्याच लोकांनी ह्याला क्रूसावर चढवा, ह्याला क्रूसावर चढवा अशी गत केली. बऱ्याच लोकांचे असेच मन आहेत. आज वचन ऐकतील आणि आज विचार करतील की मी पण काहीतरी करतो, आज पास्टरशी बोलतो, मला असं करायचं, मला तसं करायचं, मी पण काहीतरी करते. पण जसंही तुमचं आजूबाजूचं वातावरण खराब होतं, तुम्ही पण म्हणता काही नाही, गरज नाही, एवढं काही फरक पडत नाही, माझं तसंच आहे, माझं असंच आहे. हालेलुया. तेव्हा विचार करा परमेश्वराला किती त्रास होत असेल. शिंगरू वर येशूचं बसणं हे येशूसाठी नाही तर शिंगरूसाठी आशीर्वादाचं होतं.
जेव्हा जेव्हा पाम संडे येतो, त्या झावळ्यांपेक्षा, त्या लोकांपेक्षा, येशूपेक्षा त्या गाढवाची आठवण होते की नाही? जेव्हा जेव्हा पाम संडे येतो, जेव्हा जेव्हा मी अनेक ठिकाणी प्रचार करते, मी तर तेच बोलते की मी ते गाढव आहे ज्याच्यावर येशू बसलाय. बस. काहीच लाज नाही वाटत मला. लोक मला काय बोलता, काय करता, किंवा मी असं एवढ्या मोठ्या सभेमध्ये असं बोलते की मी ती व्यक्ती आहे. आमेन. गाढव ओझ वाहतं कारण त्याचा स्वभाव नम्र आहे. देव त्या लोकांचा उपयोग करतो जे स्वभावाचे नम्र आहेत. आणि जे स्वभावाचे नम्र लोक असतात ते देवाशी वादविवाद घालत नाही. जे स्वभावाचे नम्र लोक असतात ते देवाच्या योजनेला आड जात नाही. परिणाम काही असला तरी ते प्रभूसाठी तयार असतात. ते आहेत नम्र लोक. हालेलुया. प्रश्न विचारणं म्हणजे देवावर डाऊट करणं आहे. मी असं केल्यावर देवा असं कसं होईल? मी सेवा केल्यावर शिक्षण करू नको का? मी शिक्षण नाही केले तर मला नोकरी कशी मिळेल? नोकरी नाही मिळाली तर माझं लग्न कसं होईल? लग्न नाही झालं तर परिवार कसं होईल? परिवार नाही झालं तर पुढं काय होईल? मी बिझनेस नाही केला तर घरात काय खाऊ घालू? मी खूप लोकांना मागं जाताना पाहिलं फक्त ह्या कारणामुळे की पैसे नाही कमावले तर पास्टर घरी आणून देणार आहे का? अरे पास्टर नाही, पास्टरचा जो स्वर्गात बसलेला बाप आहे ना तो आणून दे. हालेलुया. हालेलुया. देव देतो. तुमचा विश्वास वाढवा. अहो अल्पविश्वासांनो, तुमचा विश्वास वाढवा. देवाला दोष नका देऊ. तुमच्या गिरेबानमध्ये जरा झाकून बघा. हालेलुया. तुमचा किती स्ट्रॉंग फेथ आहे ते बघा. देवावर काय डाऊट करता? तुम्ही काय एवढे मोठे झाले का? एवढे मोठे मोठे तीर मारले का? तुम्ही काय सूर्य बनवला, चंद्र बनवला, तारे बनवले, नद्या बनवल्या, डोंगर बनवले, झाड बनवले? एवढे स्मार्ट वागताय. आम्ही जर देवाचं ऐकलं तर आमचं काय होईल? तू जर देवाचं ऐकलं नाही तर तुझा नाश निश्चित आहे. तुम्ही जगाल पण जगूनही मेल्यासारखे जगाल. हालेलुया. असं जगा की तुमच्यावर येशू असलेच पाहिजे. असं काहीतरी परमेश्वरासाठी करा. जवान मुलींनो, मुलांनो, प्रभूसाठी स्वतःला समर्पित करून द्या. गोष्टी पुढे घडतील ज्या घडायच्या आहेत. हालेलुया. तुम्ही एकाच गोष्टीच्या मागे धाव धरली आहे आणि तेच तुमच्या मागून पळून जाते, तुम्हाला कळत नाहीये. ज्या क्षणी देवाने तुम्हाला बोलवलं त्या क्षणी तुमची तयारी असली पाहिजे. तुमच्या सगळ्यांशी मी बोलते, तुमच्या सगळ्यांशी. तुम्ही एक एक तास एखाद्या बाईशी फोनवर चर्चा करू शकता पण तुम्ही मध्यस्थी नाही करू शकत. तुम्ही एकत्र येऊ नाही शकत. मग मी माझी घरी करते. काहीतरी तर कर प्रभूसाठी, ज्याने तुला पण जरा त्रास होईल. काहीतरी तर करा. हालेलुया. काहीतरी तर करा ज्याने तुम्हाला जरा कळ कोसावी लागेल. सगळं हातोहात नका ना मागू. थोडी तर मेहनत करा. कुछ तो करो प्रभू के लिए की त्याला पण आठवण राहील तुमची. कुर्नेलस, तुझे दान आणि तुझी प्रार्थना मी स्मरण केली आहे. असं काहीतरी करा ज्याची देवाला आठवण राहील. जा ते शिंगरू घेऊन येन. त्यांनी विचारलं कशासाठी, तर मला गरज आहे असं त्यांना सांग. आज देवाला तुझी गरज आहे आणि तू तुझ्या मस्तीत आहे, तुझ्या विचारात आहे, तुझ्याच प्रॉब्लेम मध्ये गुरफटला आहेस तू. बरेच पुरुष लोक मग ही करती ना प्रार्थना. तू कर माझ्यासाठी प्रार्थना, तू कर उपास,
माझ्याकडनं निघत नाही, मला वेळ नाही, मी कामावर आहे, तुझी बायको जाईल स्वर्गात, तू जाशील नरकात. मस्त, दोनों जन एक दूसरे को उधर से देखो. नवरा म्हणायचा थोडस पाणी टाक तोंडात. मग बायको म्हणाल शक्य नाही हो, तुम्ही कोण? अगं मी तुझा नवरा, 7 जन्म के रिश्ते हैं हमारे. हालेलुया. या सगळ्या फंड्यात पडू नका. काही 7 जन्म नाही, 2 जन्म नाही, 3 जन्म नाही, 70 जन्म नाही, ज्याचं त्याला भोगावं लागेल. हालेलुया. मुळात परमेश्वराला हा तुझा नवरा आणि ही तुझी बायको ह्याने फरकच पडत नाही. हे शिक्षण लय कठीण आहे पचायला. कारण कोणीतरी मला येऊन म्हणू शकतं असं असेल तर देवाने सहाय्यक का बनवली, असं असतं तर देवाने तसं का बनवलं. पण मला जे प्रकटीकरण मिळालं ना ते स्वतः मी स्वर्गात केले होते घ्यायला. हालेलुया, हालेलुया. देवाला तू लागतो, एकदम एकदम तूच एकटा, तुमचा निर्णय. हालेलुया. दबोरा झाडाखाली बसून भविष्यवाणी करायची. मग परमेश्वराने दबोराला युद्ध करायला लावलं. दबोरा मॅरिड होती, तिचा पती कुठं होता माहिती नाही, पण परमेश्वराने बराखाला बोलवलं युद्ध करायला. जो तयार आहे तो जाईल. ज्याचे कान आहे त्याने त्याचा वापर करा. हालेलुया. जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या आई वडील मुलं, ऐका असं, आई वडील मुलं, काम, पैसा याच्यावर प्रेम करेल तो माझ्या सेवा करण्याच्या योग्यतेचा नाही. खूप लोकांनी सेवा सोडली का? बायको करू देत नाही. खूप लोकांनी सेवा सोडली का? नवरा नाही म्हणतो. खूप मुलांनी सेवा सोडली का? आई वडील नाही म्हणतात. आणि जेव्हा तू प्रभूकडे जाशील, जेव्हा न्यायाचा दिवस येईल, प्रभू समोर उभा राहशील, तेव्हा तू असं म्हणशील का आई वडील नाही बोलले? प्रभू म्हणाल कोण आई वडील? ते नाते तुम्ही पृथ्वीवर बनवली. मी तुला जन्माला घातलं तेव्हा एक बाळ म्हणून घातलं. आणि बायबल असं सांगतं जर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जायचं असेल तर तुम्हाला बाळाप्रमाणे व्हावं लागेल. लिहिलंय. तर तुम्हाला छोटं व्हावं लागेल, बाळ व्हावं लागेल. गाढव ओझं वाहतं, तुम्ही ओझं वाहा. काहीतरी असं करा की परमेश्वराचा तुमच्याद्वारे गौरव होईल. तुम्हाला काही जमत नसलं तरी या प्रभूसाठी करा, कारण हा एंड टाइम आहे, वेळ संपणार आहे. तुम्ही जेवढा विचार करताय ना त्याच्याही पेक्षा लवकर परमेश्वराचं दुसरं आगमन होणार आहे. आणि तेच लोक उचलले जातील जे प्रभूच्या महिमेत तयार आहेत. आणि ते इथंच ठेवले जातील क्लेशासाठी, त्रासासाठी. या जवान मुलांना तुम्ही या विचारा काय आमच्यासाठी, आणि पूर्ण मनापासून काम करा. मनापासून देवाजवळ या. नुसतं इतरांना पाहून पान नका फुलवू आणि मनातल्या मनात विचार नका करू काश मी पण असं करू शकलो असतो. ये आणि कर, कृती करा. वचन ऐकून नुसतं सोडून देऊ नका, तो कृती करा. बायबल सांगतं वचन ऐकून सोडू नको, तर त्यानुसार कृती कर. आमेन. परमेश्वर तुला पुढे नेईन, तुझ्या सगळ्या गरजा परमेश्वर पूर्ण करेल. आता आम्ही आहे येडेच लोक आहे. आम्ही जे सेवा करतात ना ते येडेच असतात. आणि येडेच लोक स्वर्गामध्ये शहाण्यांच्या जागेवर बसलेले असतील. पण या पृथ्वीवर जे ओव्हर स्मार्टनेस दाखवतील ना, मग ते पृथ्वीवरचे येडे त्या पृथ्वीवरच्या ओव्हर स्मार्टनेस लोकांवर अधिकार गाजवतील. हालेलुया. तुम्हाला समजतंय? काही लोकांना खूप गर्व असतो आपल्या कामाचा, आपल्या पोझिशनचा, आपल्या मुलांच्या शिक्षणाचा, की नाही ते असं करतायत, ते तसं करतायत. आणि जे देवाची सेवा करतायत ते वेडे वाटतात त्यांना.
दया येते त्यांना त्यांच्यावर. नका करू तुम्ही दया, तुमच्या दयेची गरज नाही, त्यांच्यावर देवाची दया झालीये म्हणून ते सेवा करतात. तुमच्या मुलांचं बघा, त्यांच्यावर दया व्हावी अशी देवाकडे विनंती करा. हालेलुया. जे सेवेत टिकून आहेत त्यांच्यावर दया झाली आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. येणारे जे दिवस आहे, जे लोक सेवकाईमध्ये आहेत, इतरांसाठी प्रार्थना करताय, कलिसियामध्ये दान देत आहेत, कलिसियामध्ये काहीतरी करताय, दर्शनाशी जुडलेले आहेत, देवाच्या अभिवचनावर टिकून आहेत, तेच तुम्हाला वाचलेले दिसतील. तेच तुम्हाला. आज मला ग्रेसने विचारलं, पास्टर बोलले टंकी फुल है. मैंने कहा आते वक्त डाला मैंने इतने का. तो ग्रेस म्हणते, मम्मी तुला कसं काय भेटलं एवढं पेट्रोल? म्हटलं अगं देव माझ्या बरोबर आहे. म्हणजे पेट्रोल बंद होतं ना, पण आम्हाला जायच्या वेळेस भेटलं. आम्हाला पण चिंता होती, एवढं लांब यायचंय, 9 तास गाडी चालणार आहे. हालेलुया. का? कारण मी सेवा करत होती म्हणून मला भेटलं. सेवा करत होती म्हणून मला भेटलं. बायबल काय सांगतं? एका मित्राला प्रवास करत असताना त्याला भाकरीची गरज होती. वाचलंय का? तो आपल्या मित्राकडे जातो आणि ठोकतो आणि त्याला म्हणतो, मी प्रवासात आहे, मला भाकरी दे. मी प्रवासात आहे, मला भाकरी दे. तो म्हणतो, आता नको येऊ, आता रात्र झाली, माझे मुलं पण झोपले, मला डिस्टर्ब नको करू. तो म्हणतो, मी प्रवासात आहे. आणि मग तो उठून त्याला भाकरी देतो. जे लोक सेवेत असतील तेच आशीर्वादित दिसतील. जे युथ, मुलं मुली सेवेत असतील ते आशीर्वादित दिसतील. जे कलिसियाचे पुढारी, कपल्स, पती पत्नी सेवेत असतील, येणाऱ्या दिवसात ते तुम्हाला आशीर्वादित दिसतील. हालेलुया. तुम्हाला समजतंय का मी काय सांगतेय? ते लोक तुम्हाला ब्लेस दिसतील, त्यांच्याकडे तुम्हाला मोठे मोठे आशीर्वाद दिसतील. नाही तर तुम्ही करा नोकऱ्या, मग मला 1.5 लाखाचा फोन घ्यायचा म्हणून मी चर्चलाच नाही आलो, मी काम करतोय. फालतूपणा आहे हा, सोडून द्या. प्रभूकडे माग. हालेलुया. देवाकडे मागा ना, देईल ना परमेश्वर. देवाची सेवा करा, देईल ना परमेश्वर. आज तुमची काय परिस्थिती ते नका बघू, ज्या आहे त्या परिस्थितीत परमेश्वरासाठी तयार राहा. देवाचं ओझं घ्यायला तयार राहा. प्रार्थना करणारे बना. घरी सुद्धा प्रार्थना होत नाही तुमच्याकडनं आणि इथं येऊन पास्टरला त्रास द्यायचा. पास्टर किती थकलेला असो, फक्त डोक्यावर हात ठेवा आणि प्रार्थना करा, मंत्र म्हणून द्या. हा, बसते पुढच्या वेळेस पासून काळे लाल धागे घेऊन आणि बांधून जा मग घरी तुमच्या. तेच राहिले ना चर्च मध्ये. लोकांचे विश्वासच असे झालेत, प्रार्थना म्हणजे मंत्र मारून द्या. तुमचं वैयक्तिक जीवन तुम्ही कसं सुधारवलं पाहिजे ह्याच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. मी घरी प्रार्थना केली का पाहिजे याच्याकडे काहीच लक्ष देऊ नका. मी वचन वाचलं पाहिजे का नाही याच्याकडे लक्ष देऊ नका. मी स्तुती केली पाहिजे का नाही याच्याकडे लक्ष देऊ नका. हप्त्यातनं मी किती सभांना जातोय, किती प्रार्थना ऐकतोय ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. रविवारी या, प्रार्थना करून द्या. टकले होशाल एक दिवशी, पण रिझल्ट नाही मिळणार. हालेलुया. तयार आहे का देव ते पाहतोय, तुझी तयारी पाहतोय परमेश्वर. हन्नाला कधी मूल झालं सांगा मला? रोज ती रडायची, माझी सवत बघ मला त्रास देती, तिला मला दिले, मला नाही दिले, परमेश्वरा जवळच रडायची. पण देवाने कधीच तिची प्रार्थना ऐकली नाही. पण ज्या दिवशी ती बोलली, जर तू मला पुत्र संतान देशील ते मी तुझ्या सेवेसाठी देईल, क्षणात परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली का नाही? क्षणात. कारण देवाला असं हवं आहे आपल्याकडनं जे त्याला गौरव देईल. आणि त्याच वांझ उदरातनं पहिलं जे बाळ झालं ते भविष्यवक्ता झालं. पण देवाने कधी तिची कूस उघडली, कधी तिची प्रार्थना ऐकली? जेव्हा तिने अशी प्रार्थना केली ज्याच्या देवाची इच्छा पूर्ण होणार होती. आज तुम्ही बरेच आशीर्वाद मागत असाल, पण ज्याच्यात प्रभूच नाहीये ते परमेश्वर देणारच नाही. कारण देवाला माहितीये, तुला मी जर नोकरी दिली आज 50,000ची, तू काय करणार आहेस? जर तुझा 50,000 पगार केला, आज तुम्ही परमेश्वराकडे मागताय, तुम्ही चर्चमध्ये काहीच करत नाहीये, एकदम येता, ऐकता, वरच्या वर ऐकता, इकडून सोडून देता आणि बस निघून जाता.
आणि तुम्ही परमेश्वराकडे मागताय मागताय मागताय. एक दिवशी देव तुम्हाला देईल समजा, आणि तुम्ही काय केलं? प्रार्थनेला येणं सोडून दिलं. बरोबर की नाही? तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये जायला लागले आता रविवारी. का? कारण शनिवारपर्यंत तुम्हाला नोकरी करावी लागते. मग माझ्याकडे संडेच मिळतो फक्त की मी बाहेर फिरू शकतो. मला वेळ नाही मिळत कारण चर्च 3 वाजेपर्यंत चालतं. हालेलुया. तुम्ही प्रभूला विसरून जाता म्हणून देव देत नाही. पण ज्या दिवशी तू म्हणशील देवा मला दे, मी तुझ्या राज्यात असं काम करेल, मी अशा गोष्टी करेल, आणि तू तुझ्या निर्णयाचा पक्का आहे, देवाने जर तुला पारखलं असेल तर देव तुला नक्की देईल. हालेलुया. देवाला आज माहिती आहे की प्रिया काय करू शकते, जॉली काय करू शकतो, आणि म्हणून परमेश्वर कधीच द्यायला मागे पाहत नाही. कारण प्रभूसाठी उभं राहणं देवाला आवडतं. तुम्ही किती उभे आहात प्रभूसाठी, तुमच्या घरात काय बोलतात तुम्ही ते सुद्धा परमेश्वर पाहतो. हालेलुया. दावीद राजा म्हणतो, देवा घरात देखील नीतिमानाने आणि सरळ चालण्यास माझी मदत कर, म्हणजे तू माझ्या जवळ येशील. हालेलुया. जे हृदयाचे नम्र आहेत देव त्यांचा उपयोग करून घेईल. आज जर तू प्रभूसाठी काही करू शकतो तर करा. सेवा करा, काम करा, प्रभूसाठी तयार राहा, लोकांना सुसमाचार द्या, प्रार्थनेला या, मध्यस्थीला या. जवान मुलांनो टीम मध्ये जॉईन व्हा, काम करा. आहेत आपल्याला कॅमेरामॅनची गरज आहे, आपल्याला बऱ्याच गोष्टी हाताखाली लोकांची गरज आहे, क्वायरची गरज आहे. आता क्वायर मध्ये आल्यावर नसते धंदे नाही करायचे, बरोबर देवाचंच काम करायचं. हालेलुया. जे परमेश्वराने ज्याच्यासाठी निवडलंय त्याच्यामध्ये फुलफिलनेस दाखवायचा, फेथफुलनेस पण दाखवायचा. किती महिला आहेत बरं? किती महिला आहेत? हात वर करा महिलांनो. करता का हो तुम्ही प्रार्थना? मध्यस्थी प्रार्थना, मध्यस्थी. हालेलुया. जे तयार असतील ना ते प्रभू बरोबर जातील. मी हे सांगून देते तुम्हाला, देव तुमच्या सेवेला पाहिल, देव तुमचे कष्ट आणि मेहनत पाहिल. फक्त आपापलंच घर बांधू नका, देवाचं पण घर बांधा. फक्त आपलाच विचार करू नका, देवाच्या राज्याचा पण विचार करा. हाऊस म्हणून चर्चला येऊच नका. जर तुम्ही हाऊस म्हणून चर्चला येत असाल, परमेश्वर कार्य करतो, देव चमत्कार करतो, देवाचं नाही का गेलं का प्रार्थनेमध्ये असं होतं, असे म्हणून जर तुम्ही येत असाल, घरी बसा प्लीज. हात जोडते मी तुमच्याकडे, प्लीज घरी बसा. पण जर हृदयात तुमच्या ख्रिस्त आहे, ख्रिस्तासाठी काहीतरी करणार आहात, तर मग या, मनापासून या, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण मनाने, संपूर्ण धनाने तू देवाकडे ये. अर्धमान घेऊन नको येऊ. 1:30 वाजला नाही का तुम्हाला असं वाटतं बापरे अजून किती वेळ काय चालेल काय माहिती, अजून किती वेळ. तुझ्या हातातली वेळ निघून चालली आहे ते बघ, तुझा समय निघून चाललाय ते बघ. परमेश्वराने तुम्हाला निवडलं होतं कोणत्या कामासाठी? आज तुम्ही काय करताय? काय करताय तुम्ही? जो लहान मुलगा आपल्या बापाचं घर सोडून निघून गेला ना, जेव्हा त्याच्याकडे पैसा होता, लय मजा मारली त्यांनी, उड्या बिड्या मारल्या, लय काय काय केलं, मित्र बनवले, ओळख बनवली, फिरला. पण एक समय आला की त्याला भूक लागली आणि त्याला जेवायला काही नव्हतं. डुक्कर खात असलेलं अन्न खावा की काय असं त्याला वाटलं. जे लोक तुम्ही देवाची सेवा सोडली आहे, देवाचं काम सोडलंय आणि जगाच्या सेवेत लागलेले आहात, पैशाच्या मागे लागले आहात, एक दिवशी नाही तुम्हाला डुक्कर काय खाताना ते खायची सवय लागली तर काय ते खावा का काय? कारण भूक मिटणार नाही तुमची, भूक मिटणार नाही. आणि अजून एक मुलगा होता घरातला, बापा जवळ राहणारा, पण देवाच्या इच्छेत नव्हता. काही लोक येतात प्रार्थनेला, बसतात, ऐकतात, काम पण करतात, पण कुठेतरी प्रभूपासून लांब, वैयक्तिक प्रार्थनेत नाही. अशांची पण वाट लागल.
मी तुम्हाला सांगते, सुधरून घ्या, वेळेत सुधरून घ्या तुम्ही. वेळेत सुधरून घ्या. योहान काय बोलला? पश्चाताप करा. आणि काही लोक होते, आम्हाला पण बप्तिस्मा द्या, आम्हाला पण बप्तिस्मा द्या. का बरं म्हणत होते माहितीये का? आमच्यावर नाश येऊ नये म्हणून. आमच्यावर नाश येऊ नये म्हणून. खरं तर योहानाला बप्तिस्माच द्यायचा होता, पण मग त्या लोकांना तो असं का बोलला? ए सापाच्या पिल्लांनो, निघा, तुम्हाला कोणी नाही वाचू शकत. जे संकट येणार आहे ना, त्या संकटातून तुम्हाला कोणी नाही वाचू शकत. का बोलला योहान असं? खरं तर त्यांनी बप्तिस्मा द्यायला पाहिजे होता. बरेच लोक बप्तिस्मा घेत आहेत आणि देवाच्या इच्छेपासून लांब आहेत. त्यांना तो म्हणतो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही काय बप्तिस्मा घेऊन मोठा तीर मारताय? तुम्ही करणार तर तेच आहे जे तुमच्या मनात आहे. हालेलुया. तुम्ही करणार तेच आहे जे तुमच्या मनात आहे. मी त्यांना बोलवतोय जे पश्चाताप करतील आणि प्रभूच्या मागे जातील. हालेलुया. एक दिवशी गर्दीची गर्दी येशूकडे आली. गुरुजी, आम्ही तुम्हाला किती शोधलं. गुरुजी, कुठे गेले होते तुम्ही? आम्ही तुम्हाला किती शोधलं. येशू म्हणतो, मला माहिती ना तुम्ही काय शोधलं. काल जे जेवले ना तुम्ही, माशेन भाकरी खाल्ली ना, त्याची तलप तुम्हाला परत लागली म्हणून तुम्ही मला शोधताय. बोलला की नाही प्रभू? बरेच लोक तसेच येतात चर्चला. आशीर्वाद दे प्रभू, आरोग्य दे देवा, मुलं चांगले कर प्रभू, नवऱ्याची दारू सुटू दे. काही लोक पास्टरचं तोंड पाहायला येतात आणि काही लोक पास्टरला तोंड दाखवायला येतात. हम यहाँ पे है. मला काय करायचं? मी नेणार आहे का तुम्हाला स्वर्गात? माझं तिकीट मीच कन्फर्म करते. तुम्ही तुमचं पा. कळतंय का तुम्हाला? देवाला गरज आहे आणि तुम्ही नाकार देताय. आणि तुमच्याकडे वेळ नाहीये. तुमच्याकडे वेळ नाहीये. हाय ते कृत्य जे करतायत ना, ते सोडून द्या, देवाच्या मागे या. कळलं का? नोकरी सोडली, हप्ताभर उपाशी राहावं लागलं ना तरी चालेल, पण हप्ताभर सेवा करेन, रविवारी येऊन रविवारचा भात खाय. मरणार नाहीस तू हप्त्यातनं एकदा जेवला तर. बरोबर आहे की नाही? रोज हप्ताभर खाऊन, जगाची सेवा करून, नरकात चटके खाऊन घेण्यापेक्षा इथं उपाशी राहून स्वर्गात जाय ना सेवा करून. जर तुला एवढंच टेन्शन होतंय सेवा केली आणि नोकरी जाईल तर, सिंपल सॉल्युशन आहे ना. मी गॅरंटी देते, तू जाशील स्वर्गात. सोड नोकरी आणि कर सेवा. हालेलुया. तरी माझा देव विश्वसनीय आहे. ओ, तो लय दयावान परमेश्वर आहे. तो लय दयावान परमेश्वर आहे. तुमची तयारी बघतो परमेश्वर. फक्त आशीर्वादांसाठी देवाकडे येऊ नका येऊ. वेळ पण वाया घालू नका. जा आणि नदीला म्हण मग आशीर्वाद दे, ती पण देईल. झाडाला म्हण आशीर्वाद दे, ते पण देईल. हो ना? ज्याचा विश्वास आहे त्याला मिळतं ना. प्रभू म्हणतो, माझ्याकडे यायचं असेल तर माझा शिष्य बन आणि माझ्या मागे चल. बोलला की नाही? गर्दी नाही पाहिजे देवाला, शिष्य हवेत. 5,000 लोक फक्त माशीन भाकरी खाऊन गेले, पण जे शिष्य होते ना, त्यांनी अख्ख्या जगात पसरून देवाचं नाव मोठं केलं. तुम्हाला मासे भाकरी खाऊन जायचंय का फक्त? आणि तेच 12 देवाला काय म्हणतात? येशूला बोलले, प्रभू आम्ही तुझ्यासाठी सगळं सोडलं, आम्हाला काय मिळेल? आम्ही तुझ्यासाठी सगळं सोडलं. त्यांनी विचारला येशूला प्रश्न. त्या शिष्यांनी विचारला, आम्ही तुझ्यासाठी सगळं सोडलं, आम्हाला काय मिळेल? येशू बोलला, स्वर्गात तुम्ही माझ्या बाजूला 12 वंश 12 गोत्रांचा न्याय करशाल. बसू.
काहीतरी करा, असं काहीतरी करा की स्वर्गात तुमची जागा निर्माण झाली पाहिजे. हेवन तुम्हाला ओळखलं पाहिजे. चर्चला येऊन स्वर्ग तुम्हाला ओळखत नाही. चर्चला बरेच लोक जातात, हालेलुया. बरेच लोक इथं बसलेत, पण त्यांचे मन दुसरीकडेच आहे. इथून जाऊन मी विनायक स्वीटला जाऊन 2 समोसे खाईल. मुलं म्हटले, बायको पण येताना म्हटली असेल, इथून जाऊन आपण पटकन 3च्या आत आपण मिसळ खायला जाऊ. नवरा पण म्हटला असेल, बरेच प्लॅन होता तुमचे, मला माहिती आहे. हालेलुया. आज आपण तिथे चर्च मध्ये नाही जेवायचं. आज पाम संडे, आपण बाहेर जाऊ जेवायला, है ना? बरोबर की नाही? प्लॅन झालेच असतील ना, मन दुसरीकडेच असतील. कोण दरीत उभं राहील, कोण परमेश्वरासाठी तयार आहे, हे खूप महत्वाचं आहे, खूप जास्त. येणारी वेळ तयार असणाऱ्या लोकांसाठी आहे, जे तयार आहेत परमेश्वरासाठी, जे तयार आहेत देवाचा आवाज ऐकायला, जे तयार आहेत देवाच्या इच्छेत जगण्यासाठी. काय तुम्ही तयार आहे? येस पण बोला, पण लय विचार करून बोला. आता म्हणशाल येस, बाहेर जाऊन फस. स्वभाव आहे माणसाचा, बदलतो. होसन्ना होसन्ना, 5 दिवसांनी याला क्रूसावर चढवा, याला क्रूसावर चढवा. झालं की नाही? आणि येशू काय म्हटलं, मला माहिती आहे, हे माणसं आहेत, हे दग्गाबाज लोक आहेत, हे बदलणारे लोक आहेत. वाचलंय का शास्त्र? वाचा, योहान रचित सुसमाचार 4था अध्याय. हे लोक बदलणारे लोक आहेत. काय तुम्ही बदलणार आहेत? काय तुम्ही प्रभूसाठी तयार आहे? काय तुम्ही इतरांचं ओझं घेऊन कार्य करायला तयार आहे? हा, येस म्हणायला पण भीती वाटते ना आता. तुम्हाला माहिती आहे तुमचं बाहेर जाऊन फुस होणार नसेल तर बोला ना जोरात येस. काय फरक पडतो? मी काही रिझल्ट, परिणाम काही असू द्या, प्रभूसाठी करायला तयार राहा. प्रभू त्याच लोकांची वाट बघ. डरपक लोक देवाला आवडत नाही. देवाला धैर्यवान लोक आवडतात, जे प्रभूसाठी काही करायला, मरायला, रडायला, त्रास सहन करायला तयार असतात. ते लोक परमेश्वराला आवडतात. इतरांचे बोलणे खायला तयार असतात, ते लोक परमेश्वराला आवडतात. सेवा करणं काही सोपं नाहीये. हालेलुया. या आपल्या जागेवर उभे राहूया.